आजचा आपला भाग रॉकिंग भाग आहे, पण त्या काय करणार? अरे त्या काहीतरी शोधतील रॉकिंग असं. आपण काही बोलण्यापेक्षा त्यांना इथे बोलूयाच, म्हणजे आपल्याला कळेल की त्या रॉकिंग काय करणार आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया भाग्यश्री टिकले. काय टिकले बाई, कशात? मजेत. का तुम्ही याचं का करत होता? ही ना अशी मला उगाच चिडवते. एक मिनिट ओके ओके ओके. ही अशी थांबलेली असते ना, तर दादा बोलत असेल किंवा आम्ही बोलत असेल तर ती अशी अशी एकदम हा बोला सर्व. हा मग तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे दोघांना? आम्ही तिची नक्कल करतो, कारण असं आम्ही थोडी आहे, तिचं आडनाव टिकले चिटकले थोडीच आहे. मग त्यामुळे काय नाही, तू टिकून राहा, गाण्यावर टिकली म्हणजे झालं, बाकी काय नाही. डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस, डार्लिंग आहा डार्लिंग ओह डार्लिंग हाय. भलताच बाईल येडा दिसतोस, सारं भलताच बाईल येडा दिसतोस. डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस, डार्लिंग आहा डार्लिंग ओह डार्लिंग हाय. झिप्रकेस हिप्पी वाणी सारा वेश, रूप बावर झिप्रकेस हिप्पी वाणी सारा वेश. घरनादा भुईनादा, घरनादा भुईनादा, घरवर चक्रा काय मारतो सात. डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस, डार्लिंग आहा डार्लिंग ओह डार्लिंग हाय. भलताच बाईल येडा दिसतोस, सारं भलताच बाईल येडा दिसतोस. डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस, डार्लिंग डार्लिंग काय म्हणतोस, डार्लिंग आहा डार्लिंग ओह डार्लिंग हाय. मस्त आलं गाणं अवधूत दादा. ही जी काही तुम्ही भिंपलास रागामधली रचना जी काही पेश केलेली आहे त्याबद्दल मी काय बोलू. टिकले जाऊ दे, आपण कशाला उगाच त्या मार्केटीत पडतो. चांगलं झालंय, मस्त गाणं एकदम मस्त. हा स्वप्नील, तुम्हाला जास्त त्रास देत नाही ना, खूप स्ट्रिक्ट वगैरे काय? पण मी एक कौतुक सांगतो तुम्हाला सिरियसली सगळ्यांना, की आता मराठीमध्ये आम्ही जे काय संगीतकार काम करतोय त्याच्यामध्ये आम्हाला एक फार मोठं आमच्या पिढीला लाभलेलं वरदान म्हणजे काय असेल तर स्वप्नील बांदोडकर. असं मी ठरवलंय कौतुक करायचं एकमेकांना. नाही असं नाही आहे, मी तुम्हाला खरं सांगतो. आणि जर का तो तुम्हाला खूप क्लिष्ट काहीतरी सांगत असेल ना, की असं गळ्यामध्ये एक हे, मग उच्चार असे करायचे आणि मग थ्रो असा करायचा आणि सूर, तर त्याचा तेवढा अभ्यास आहे. आणि मी ज्यावेळेला गायला उभा राहतो ना त्यावेळेला नेमका हा स्टुडिओमध्ये कुठनं तरी असा राहू केतू लागल्यासारखा टपकतो. आणि कुणाचं रेकॉर्डिंग आला, अवधूत गातोय म्हणल्यानंतर समोर येऊन बसतो. आणि तो आला ना की मला खरोखर तुमच्यासारखंच वाटतं, तिथे गाताय ना तुम्ही तसं, की आम्हाला ना याला ह्या रडी चढावे, आम्ही बोललोच नव्हतो याला, तुम्ही कसं काय आला त्यावेळेला, असा तो येतो. आणि मग मला जे गाणं मी साधारणपणे 1 तासात गाऊन बाहेर पडलो असतो ना स्टुडिओच्या, त्याला मला 4.5 तास लागतात. हा इतका चिकित्सक आहे ना गाण्याच्या बाबतीत सुराजा, नाही अवधूत यार थोडा वरती सूर, थोडा खाली सूर, थोडा वरती, थोडा कॉम्प्रेस, थोडा लूज, असं करत तो इतकं वाईट गाऊन घेतो. वाईट म्हणजे पिळून घेतो. ऊस कसा चरख्यात ते घालतात ना, एकदा घालतात, परत दुसऱ्यांदा घालतात, तिसऱ्यांदा घालतात, तसा म्हणजे पूर्ण त्या ऊसाचा जसा चोथा होतो तसा गायकाचा झाल्याशिवाय हा सोडतच नाही, असा माझा याच्यावरती गोड आरोप आहे. पण त्याचं कारण आहे की तो स्वतः गाताना देखील तसंच गातो. त्याचं कुठलंही गाणं जरी तुम्ही उचलून काढलं, कुठल्याही चित्रपटातलं कोपऱ्यातलं असू दे, तर तुम्हाला एवढं सुद्धा बेसूर मिळणार नाही, एवढं सुद्धा. तर त्यामुळे तुम्हाला हे लाभलेलं एकदम वरदान आहे. आणि यांच्याबद्दल काय सांगणार, प्रश्नच नाहीत. मी आपलं मज पामरासी काय थोरपण फाईची वाहन पायीवरी, पण आमच्या स्वप्नीलबद्दल सांगितलं. व्हेरी गुड, तू छान गेले, व्हेरी नाईस. एवढं छान बोलल्यानंतर मी उगीच अजून बेसूर काही बोलणार नाही. खूप चांगली गायलीस, अजून चांगली गाऊ शकते. ऑल द बेस्ट. स्वप्नील दादा. भाग्यश्री, मला एवढंच सांगायचंय तुला की तुझ्यातल्या ज्या इनहिबिशन्स आहेत ना त्या तुला आता थोड्याशा बाजूला काढायला लागतील. मला तुझ्याकडून कांदे पोहेसारखं गाणं ऐकायचंय अवधूत दादाचं. मला तुला
अल्ट्रा मॉडर्न क्लोथ्स मध्ये बघायचंय, कपड्यांमध्ये बघायचंय. तुझ्याबरोबर ज्या तुझ्या मैत्रिणी आहेत त्या कशा कपडे घालतात तसं एकदा कपडे घालून बघ कसं वाटतं आपल्याला. त्यांनी काय होईल, तुझ्यातल्या ज्या इनिबिशन्स आहेत ना त्या सगळ्या बाहेर निघतील. तुझ्या वोकल क्वालिटीमध्ये खूप फरक पडेल. तुझा टोन जो थोडासा मला श्रिल वाटतो किंवा थोडासा नेझल टोन वाटतो ना, तो सुद्धा कदाचित या गोष्टींनी थोडासा चांगला होईल असं मला अशी माझी इच्छा आहे, माझी खात्री आहे. ओके, ऑल द बेस्ट. अवधूत दादा थांबली कर 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 सा रे अरे ग म प नमस्कार, मी भाग्यश्री टिकले. तुम्हाला जर माझं गाणं आवडलं असेल तर प्लीज 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 मला भरभरून मतं द्या. त्यासाठी टाईप करा ZMSGP 5 हा माझा कोड आहे आणि पाठवा 57575 वर. आयडिया मोबाईल झाले की मला वोट करू शकतात. त्यासाठी डायल करा ZMSGP स्पेस 5 हा माझा कोड आहे आणि पाठवा 55456012 वर.